10च्या बातम्यांच्या सुरुवातीला बातमी येते मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणासाठी मुंबईतल्या आझाद मैदानमध्ये ठाण मांडलेल्या मनोज जरांगेंनी आता आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे। गोळ्या खाऊन नाहीतर उपोषण करून मरणार असा निर्धार त्यांनी हजारो लोकांच्या समोर व्यक्त केला। 2 दिवसात निर्णय झाला नाही तर पाणी सुद्धा सोडू अशी घोषणा त्यांनी केली आहे। आंदोलन इतक्यात संपणार नाहीये, अजून 7 ते 8 टप्पे आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री फडणवीसांवर त्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। तर जरांगेंना आंदोलनाकरता आणखी एका दिवसाची परवानगी मिळाली आहे, पण सरकार रडीचा डाव खेळत आहे असाही आरोप जरांगेंनी केला। पैकी एक काहीतरी आता होणारच। एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार, हे फायनल होणार आहे। पाणीचं आणखीन आज उद्या आहे सुरू, घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखीन थेंब पण नाही घेतला, पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे। आणि नाहीच मुख्यमंत्र्यांनी लवकर दखल घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू करणार। सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं। तर गरीब इतक्या लांबून आलेत, गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राव त्यांना? एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची। पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे इथं, त्यांची तरी काय चूक आहे? तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला, तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही? दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले आणि त्यावर जरांगेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। 10 वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं, दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार, या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला, इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही। आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे। मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत। कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये। या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत। महाराष्ट्र शिव्याने नाही लक्षात ठेवत, कर्तृत्वानं लक्षात ठेवत। म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते। उंटावर बसून काडीनं औषध लावणे असं त्याला म्हणतात, कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीनं औषध लागतच नाही। जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो। ते उंटावर बसून काडीनं मलम लावणे याला म्हणतात। कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो। काय कर्तृत्व आहे बरं फडणवीस साहेब तुमचं, मला जरा सांगा। उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे। आता हे काही शासनाच्या निर्देशाने नाही आहे, उच्च न्यायालयाच्या निर्देशाने प्रशासन काम करणार आहे। त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं त्या ठिकाणी जी काही उच्च न्यायालयाने टाकलेली आहेत ती त्यांना पाळावी लागतील। अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीनं सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी प्रशासनही करत आहे आणि सरकारचंही त्या संदर्भात कुठलंही वेगळं मत नाही आहे। एक दिवस मुदत वाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी होस्तर होणार, आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होस्तर होणार। तर मग नाटकं कब खेळायची? आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची। सिद्ध झालं सरकारच्या हातात आहे परवानगी देणे। तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात, का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात। कॅबिनेटची सब कमिटी ज्यावेळेस एखादा निर्णय करते त्यावेळेस तो कॅबिनेटचा निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो। अशा प्रकारची एम्पावर्ड कमिटी आपण तयार केली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यातनं जो काही तोडगा काढायचा तो आपण काढू, मात्र कुठेही लोकांना त्रास होईल असं वागणं हे योग्य होणार नाही। त्यामुळे माझं आव्हान आहे की लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नये। त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही तर येऊन देणार नाही तर, मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबई जाम करणार। मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकारनं पण सहकार्य केलं। मग आपणच सहकार्य केलं पाहिजे। सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठे आडमुठ्यात घुसले।
तर कुणाचंही आरक्षण काढून कुणाला देता येणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतायत. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या मागणीवर शिंदेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. कायद्याच्या चौकटीत बसेल ते मराठा समाजाला देण्याची तयारी आहे. मराठा समाजाला जे देणे शक्य आहे ते देण्यास सरकार तयार असल्याचं शिंदेंनी म्हटलं. तर कुणाचं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी मागणी आम्ही केलेली नाही असंही जरांगे म्हणतायत. तर कुणाचंही आरक्षण कोणाला काढून देता येणार नाही असं म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या मागणी संदर्भात त्यांनी भाष्य केलं. कायद्याच्या चौकटीत बसेल ते मराठा समाजाला देण्याची तयारी आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण ओबीसी समाज असेल इतर कुठलाही समाज असेल त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही. पण मराठा समाजाला जे जे काही करता आलं ते केलं आहे. यापुढे देखील त्यांनी जे योग्य आहे जे आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसून जे देण्यासारखं आहे कायद्याच्या चौकटीमध्ये नियमामध्ये बसून आपल्याला जे काही न्याय आहे मराठा समाजासाठी ती देण्याची भूमिका सरकारची आजही आहे. आम्ही ओबीसीचं मागतच नाहीत ना एकाचं काढून दुसऱ्याला द्यायला. यांनी काय केलंय, सरकार असून यांच्या पाठीमागा मायबाप शब्द लागलेला. मायबाप सरकार लय चुकीचा शब्द लागला. त्यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे. वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितलं पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 150-200 वर्षापूर्वीच्या आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका आहे भंग लावायची भूमिका आहे सरकारची. ही कोणाची असली पाहिजे? विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेत आहे. ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे. मनोज जरांगे त्यासाठी आंदोलनही करतायत. पण नेते मंडळींनी याबद्दल काय वाटतंय तेही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. बघूया.